नमस्कार मंडळी. मंडळींनो, आजची ही घटना बीड जिल्ह्यामधील एका गावात राहणाऱ्या 60 वर्षीय रघुनाथ याची आहे. आता हा जो रघुनाथ होता, हा बागायतदार होता. पैसा, अडका, धन-दौलत त्याच्याकडे होती आणि पैशाच्या जोरावर तो गावातील महिलांसोबत वाईट कृत्य करायचा आणि गावातील लोकं पण त्याच्याकडे वाईट बोट दाखवत नव्हते, कारण त्याच्याकडे खूप पैसा होता. रघुनाथला एक मुलगा होता. पण काही वर्षापूर्वी त्या मुलाचे निधन झाले. आता त्याच्या घरामध्ये फक्त त्याची सून सविता आणि त्याची नात कोमल होती. कोमल ही 12वी मध्ये शिकत होती आणि तिचे स्वप्न होते, की तिने डॉक्टर बनावे आणि डॉक्टर बनण्यासाठी ती खूप अभ्यास करत होती आणि तिची आई पण तिला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत होती. 8 नोव्हेंबरचा तो दिवस होता. कोमलच्या कॉलेजमधून सहल जाणार होती आणि कोमलला पण सहलीला जायचे होते. मग सहलीला जाण्यासाठी कोमल तिच्या आजोबांची म्हणजेच रघुनाथची परवानगी घ्यायला गेली आणि ती तिच्या आजोबांना म्हणाली, "आजोबा, मला सहलीला जायचे आहे. मला पैसे पाहिजे." मग आजोबा म्हणाला, "सहलीला इकडे-तिकडे जाऊ नको. तू घरातच बस आणि घरात बसून अभ्यास कर. मी तुला पैसे देणार नाही." मग कोमलने त्या आजोबांना खूप विनंती केली, तरी पण त्या आजोबांनी कोमलचे ऐकले नाही आणि कोमल तिथेच निराश झाली. मग आजोबा आणि कोमलचे संभाषण झाल्यानंतर आजोबा हे घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या सुनेला कपडे धुताना बघितलं आणि त्यांच्या मनात वाईट विचार आले. ते विचार करायला लागले, की आज जर आपली नात घरी नसती, तर मी आपल्या सुनेसोबत मजा घेतली असती. ह्या विचाराने ते परत घरामध्ये गेले आणि ते आपल्या नातीला विचारू लागले, की "तुझी सहल किती दिवस जाणार आहे?" त्यावर नात म्हणाली, "आजोबा 3 दिवस." मग आजोबांनी नातीला परवानगी दिली सहलीला जाण्यासाठी. मग त्याची जी नात होती, ती खूप आनंदित झाली. कारण नातीला आजोबांकडून पैसे पण भेटले होते आणि सहलीची परवानगी पण. मग त्याची जी नात होती, ती सहलीला निघाली. मग नाथ सहलीला गेल्यानंतर त्याच रात्री तो आजोबा दारू पिऊन आला आणि आपल्या सुनेवर तुटून पडला. आता जी सून होती ती आजोबांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती, की तुम्ही जे कृत्य करतात ते वाईट आहे. पण आजोबांनी तिचे ऐकले नाही आणि जबरदस्तीने त्या आजोबाने त्याच्या सुनेवर संबंध प्रस्थापित केले. आणि संबंध ठेवून झाल्यानंतर त्या आजोबाने त्या सुनेला सांगितलं, की "माझ्याविषयी जर तू कोणाला सांगितलं, तर तुला आणि तुझ्या मुलीला घराच्या बाहेर काढून देईन." आता ती सून होती पूर्णपणे तुटली होती. कारण तिचा पाठिंबा कोणीच नव्हता. तिचे आई-वडील जे होते ते काही वर्षापूर्वीच वारले होते. म्हणून तिने हे प्रकरण मनामध्ये दाबलं आणि शांत राहिली. मग 11 नोव्हेंबरचा तो दिवस होता. त्या आजोबाची नात ही सहलीवरून घरी आली. आणि ती आईला म्हणाली, "माझी सहल खूप चांगली गेली आहे. मी खूप मजा केली." त्यावर तिच्या आईने तिच्याबद्दल घडलेलं प्रकरण तिला सांगितले नाही. कारण मुलीला सांगितलं तर तिच्यावर वाईट परिणाम होईल असे तिला वाटले. मग ती तिथेच पण शांत राहिली. मग ती 2 दिवसानंतर आजोबांच्या खोलीत जाते आणि आजोबांना म्हणते, "आजोबा, मला एक फोन पाहिजे." माझे जे मैत्रीण आहे त्यांच्याकडे फोन आहे आणि ते फोनमधूनच अभ्यास करतात. त्यावर आजोबा म्हणाला, "ठीक आहे, मी तुला फोन घेऊन देईल. उद्या सकाळी तू फोन घेण्यासाठी तयारी करून ठेव." मग दुसऱ्या दिवशी तो आजोबा नातीला घेऊन शहराकडे फोन आणण्यासाठी गेला आणि नातीला एक फोन घेऊन दिला. मग तो आजोबा नातीला जेवू घालण्यासाठी एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिला चांगल्या प्रकारे जेवू घातले आणि जेवण झाल्यानंतर तो आजोबा तिला वाईट स्पर्श करू लागला. आता जो आजोबा होता तो नातीला वेगळाच स्पर्श करत होता, हे नातीला काही कळत नव्हतं. तिला आपले आजोबा एकदम वडिलाप्रमाणे वाटत होते. मग त्या आजोबांनी स्वतःच्या नातीला बाईकवर बसवलं आणि तो घराकडे जाण्यासाठी निघाला. पण मध्येच त्याच्या मनामध्ये एक विचार आला, की आपण शेतामध्ये जावे. मग तो नातीला म्हणाला, "कोमल, मला शेतामध्ये थोडे काम आहे, तू माझ्यासोबत चल." मग कोमल पण त्याच्यासोबत शेतात गेली. मग शेतात गेल्यानंतर आजोबा तिला म्हणाला, "तुझ्याकडे नवीन फोन आहे. तू स्वतःचे फोटो इथे काढ. मी थोडे काम करून येतो." मग तो बाजूला असलेले शेडमध्ये गेला आणि तिथे असलेली दारू तो पिला आणि त्यानंतर त्याने आपल्या नातीला जवळ बोलावले. मग नातीला जवळ बोलवून तो आजोबा तिच्यासोबत वाईट कृत्य करू लागला.
पण नात त्याच्या तावडीतून सुटली आणि थेट घराकडे पळाली आणि घरामध्ये गेल्यानंतर तिच्या आईला संपूर्ण प्रकरण सांगितलं. मग आई पण म्हणाली, "जेव्हा तू सहलीला गेली होती, तेव्हा तुझ्या आजोबांनी माझ्यासोबत वाईट कृत्य केलं." मग दोघींना पण त्या आजोबांचा खूप संताप आला. आता जो आजोबा होता, त्या दोघींच्या मनातून खूप उतरलेला होता. आता ते दोघी म्हणाल्या, "आम्ही हे सहन करणार नाही." मग त्या नातीने कुऱ्हाड उचलली आणि तिच्या आईने चाकू घेतला आणि ते थेट शेताकडे निघाले. मग रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी त्या मायलेकींना विचारले, की "तुम्ही कुठे चालले आहे?" तेव्हा त्यांनी सांगितलं, की "आम्ही शेतात चाललेलो आहे झाडे-झुडपे तोडण्यासाठी." मग शेतात रघुनाथ दिसल्यावर त्या मायलेकरीने संतापाच्या भरात त्याच्यावर वार केला आणि रघुनाथचा तेथेच जागीच मृत्यू झाला. रघुनाथच्या मृत्यूनंतर त्या दोन्ही मायलेक इकडे-तिकडे न पळता ते थेट पोलीस ठाण्यात गेले आणि सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि कबुली केली, की आम्हीच रघुनाथला मारले आहे. कारण त्यांनी आमच्यावर अत्याचार केला. मग पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी रघुनाथची जी बॉडी होती ती ताब्यात घेतली आणि ज्या मायलेकरी होत्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. बघा मंडळी, समाजात अशा प्रकारच्या वाईट घटना घडत आहेत. तुम्ही पण या घटनेपासून सावध राहिलं पाहिजे. या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहे. या घटनेमध्ये त्या मायलेकींनी रघुनाथसोबत जे केलं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.